सर्वात मोठा अवॉर्ड मला हे आहे की मी जेव्हा जेव्हा मराठी सोडून बाहेर जातो तेव्हा लोक बोलतात हे दॅट मराठी ऍक्टर. तर दॅट मराठी ऍक्टर हे जे आहे ना, हे माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे की मी माझ्या मराठी इंडस्ट्रीला कुठेतरी रिप्रेझेंट करतोय. तर सायली, आपली ही तिसरी फिल्म एकत्र आणि काही सिनेमे असे असतात की जे बघताना असं वाटतं की अरे यार, या सिनेमात आपल्याला आपण असायला हवं होतं, या सिनेमात आपल्याला काम मिळायला हवं होतं. तसा हा सिनेमा आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कैरी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि कैरी सारखे एव्हरग्रीन कलाकार माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त मस्त, सगळे म्हणजे छान. मस्त छान एक्साइटेड. ही एनर्जी आहे आमची. येस, मज्जात आहोत. ते तर असलंच पाहिजे. पण मला सांगा, ही एनर्जी मॅच करणं हे किती डिफिकल्ट जातं सगळ्यांना? डिफिकल्ट, हे शक्यच नाहीये. हे शक्यच नाहीये ही एनर्जी मॅच करणं, आणि मॅच करायची सुद्धा नाहीये, कारण हा एकमेव आहे आणि यांनी असंच कायम राहावं. प्रमोशन साठी ही एनर्जी आहे. बेसिकली ही सिनेमाची एनर्जी नाहीये. सिनेमात एक वेगळी एनर्जी लागलेली आहे. आजकाल कालपासून सगळं म्हणजे प्रमोशनची जी काय धावपळ चालली आहे तूही बघत असशील. तू आता 7वा 8वा म्हणजे इंटरव्ह्यू असेल आमच्या सगळ्यांसाठी. आणि आम्हाला म्हणजे तुमच्यामुळे सिनेमाबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हालाही नव्याने कळत आहेत. त्या तर मिळतातच, पण इन बिटवीन थोडं चार्ज राहणं गरजेचं आहे. नाही तर काय ते परत तेच होतं. म्हणून आमची एक एनर्जी आम्ही पास ऑन करतो की नक्की काय इन बिटवीन काय करूया. एक काहीतरी बायला मी केलंय किंवा मजा मंकस केली आहे. पण मला वाटतं ही एनर्जी हवी. पर्सनली मला ही एनर्जी का आत्ता आहे माझ्यात, कारण कैरी आमच्या सगळ्यांच्या जवळचा सिनेमा आहे आणि प्रत्येक कलाकाराला ही गोष्ट आनंदाची आणि आवडीची असते की त्याचा सिनेमा रिलीज होतोय. आणि आज प्रमोशनच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलो म्हणून ती एनर्जी आहे आणि ती कमाल आहे. आणि सिनेमा ही आमच्यातला सिनेमा सरांनी तर पाहिलाय, मॅमनी पाहिलाय, सायलीने पाहिलाय आणि हा आपण दोघं नाही बघितलंय. पण आपल्या इंडस्ट्रीत म्हणजे मी हे जास्त म्हणजे नाटक असेल, टेलिव्हिजन असेल किंवा मराठी सिनेमा असेल, इथे ही गोष्ट आहे. इथे अप्रिसिएशन खूप आहे. म्हणजे मला खूप गर्व वाटतं जेव्हा सायलीने आता स्क्रीनिंगला पाहिला सिनेमा तेव्हा तिने आवर्जून फोन करून सांगितलं सिद्धू छान काम झालंय, मस्त वाटते सिनेमा. तर हे अप्रिसिएशन आपल्या मराठी इंडस्ट्रीत आहे प्रत्येक नाटकाकडे. त्यामुळे ती एनर्जी अशीच राहणार आहे. दिग्दर्शकांना विचारायचंय, मालिका झालं, चित्रपट झालं, वेब सिरीज झालं आणि आता कैरी घेऊन आलं. जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळतो त्यानंतर खूप जबाबदारी वाढते असं होतं. तर ही कैरी कशी वेगळी ठरणार आहे आणि काय घेऊन आलं नेमकं? नाही, थोडीशी जबाबदारीची जाणीव होते कुठला पुरस्कार मिळाल्यानंतर, आणि ती आपण ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा पण प्रयत्न करत असतो. पण माझ्यासाठी सगळा सिनेमा म्हणजे प्रत्येक सिनेमा हा पहिला सिनेमा असल्यासारखंच वाटत असते. त्यामुळे तीच धुकधुक जी असते मनात ती आहे. ती या रिलीजला पण आहे. प्रेक्षक कसं स्वागत करतील, आपण आपल्याकडनं तर पूर्ण प्रयत्न केलेला आहे. छान सिनेमा झालेला आहे. जो बघतोय त्याला गाणी आवडतायत, ट्रेलर आवडलाय सर्वांना, सगळेजण उत्सुकतेने वाट बघतायत. त्यामुळे आता उत्सुकता आहे आणि विश्वास पण आहे छान स्वागत होईल याचं. येस, पण एस हे अक्षर फार जवळच आहे का? म्हणजे सायली आहे, सिद्धार्थ आहे, शशांक आहे, सुबोध सर आहे. हे सगळं कसं जुळून आलंय खरं तर? हा, योगायोगावर विश्वास आहे. चांगल्या गोष्टी छान जुळून येतात आणि छान होतात सगळ्या गोष्टी. पण एक कास्टिंग कशा पद्धतीने करतात? एक उत्तम स्क्रिप्ट जर तयार झालं, नवीन चंद्रा सरांची गोष्ट आहे, त्याच्यानंतर स्वरा मोकाशी आणि आम्ही स्क्रीन प्ले डायलॉग्स केले, त्याचे पटकथा संवाद, आणि त्यानंतर जेव्हा त्याच्यासाठी ऍप कास्टिंग आर्टिस्ट हवे होते आम्हाला, तर त्यावेळेला आम्ही एका भूमिकेसाठी एक असाच चेहरा आमच्याकडे होता. त्यामुळे कैरीसाठी सायली झाली किंवा गोपाळच्या रोलसाठी सिद्धूदादा आला, आकाशसाठी आला. तर ते इतकं चपखल बसलेलं आहे कास्टिंग की त्याच्याशिवाय दुसऱ्या कॅरेक्टरचा विचारच केला जात नाही, दुसऱ्या आर्टिस्टचा. आणि त्यांनी खूप छान जस्टिफाय केलेलं आहे. आपल्या भूमिकांना न्याय देणं जे म्हणतो ना आपण, ते त्यांनी खूप उत्तम केलेलं आहे. येस, सिद्धार्थला विचारेल. सिद्धार्थ ट्रेलर पाहिला आणि कमाल ते जे कॅरेक्टर आहे ते फन पण वाटतंय आणि एक मैत्रीचं नाटकही उलगडतंय. ते कॅरेक्टर खूप छान वाटतंय. त्याचा लुक जो व्हायरल होतोय तो फार तुफान व्हायरल होतोय. काय सांगशील, त्या लुकला किती वेळ साधारण लागायचा आणि त्या लुकमध्ये तू किती एन्जॉय केलंयस? नाही, मी एन्जॉय केलं, पण ते लुकचं सगळं श्रेय आमच्या दिग्दर्शकांचं शंतनू सरांचंच आहे. कारण ते पात्र कसं वागत असेल किंवा कसं दिसेल हे त्यांनी अगोदर मला सांगितलं होतं. गोरेगावच्याच घरी त्यांनी मला नरेशन दिलं होतं आणि मी त्यांना म्हणत होतो, सर तुम्ही बोलताय ना मला करायचा सिनेमा तुमच्या बरोबर. नाही, पण गोष्ट आहे कारण म्हणजे त्यांनी गोष्ट नाही ऐकवली असती तरी मी त्या सिनेमाचा भाग असणारच होतो. पण गोष्ट पण उत्तम, म्हणजे ते असं ना की एक मागतून दोन मिळताला, तेव्हा ती गोष्ट चांगली. पण मग ते कॅरेक्टर काय बरं, मला वाटतं गाणं तेव्हा नव्हतं ना दादा, की गाणं होतं नरेशनच्या वेळेला, गाणं नव्हतं ना, गाणं सिच्युएशन होती. तर त्या कॅरेक्टरला त्या कॅरेक्टरचं त्याचं मराठमोळे गाणं आहे. ते कॅरेक्टर खूप छान डेव्हलप होत आहे. आणि मग मी करतो. गोपाळ नावाचं पात्र जे
ते परदेशात राहते आणि कैरीला कैरीच्या तिच्या प्रवासात तो एक, जशी तिला बाकीचे लोक भेटतात तसा गोपाळ भेटतो, पण तो जास्त आपल्यापणावाला आहे. म्हणजे ती त्याला अधिकाराने तू चाल, तुम्हाला मित्र आहे या लेवलला, आणि ते होतच. आणि ती कैरी आणि ती गोपाळची मैत्री खूप गोड आहे. म्हणजे मला ती पर्सनली खूप आवडते. म्हणजे तो चाचपडत जगणारा आहे, पण ती अधिकारवानाने त्याच्याशी वागणारी आहे. ही म्हणजे आता तू डायरेक्ट माझी सर काय करतो कसं, तर आपलं असं आहे ना, हॅलो, पण ती तिच्या त्या इनोसन्सने आणि तिच्या त्या सगळ्या गोष्टींनी ती त्याची मैत्री होतेच. आणि मग तो आउट ऑफ द बॉक्स जाऊन मग त्याची काय गोष्ट तिला सांगत असेल, तर ते पात्र खूप कमाल आहे. ते जेवढे एनर्जेटिक आहे तेवढंच इमोशनल आहे. त्याची स्वप्न आहे, त्याची गोष्ट आहे, आणि ती सिनेमात खूप छान पद्धतीने आली. त्यामुळे मित्रांचा मित्र आहे तो. आणि मला ऍज अ सिद्धार्थ जाधव म्हणून खूप बरं वाटतं की मी एक चांगल्या सिनेमाचा भाग आहे. येस, आणि 25 वर्ष आपल्या कारकिर्दीला होतात, 25वा वर्ष सुरू आहे, आणि आत्ताच याच वर्षी 5व्यांदा 6व्यांदा आपण भेटतोय हो. प्रमोशन निमित्त. मला सांग, आत्ता हे वर्ष बघतो आणि 25वं वर्ष आहे, तेव्हा तू स्वतःला कसं बघतोयस त्या? नाही, हे सगळं स्वप्न होत आहे, आणि मला असं वाटतं की ते स्वप्न मला खूप छान, मी एन्जॉय करतो ते. हे म्हणजे अपेक्षा न करता तुम्ही जर प्रवास करत गेलात का खूप छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात. त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे माझ्यासाठी. सुरुवात केली ते माहिती नव्हतं, काम करायचं होतं, पण आता होतंय. आणि ह्या सगळ्या म्हणजे खऱ्या अर्थाने 25वं वर्ष मराठी इंडस्ट्री सेलिब्रेट करते असं मला वाटतंय. धिंगाणाचा 4था सीझन सुपरहिट गेलाय. आता मी नवीन नाटक करतोय. मी ह्या वर्षात ज्या सिनेमांचा भाग आहे ते त्या सिनेमातलं काम, त्या सिनेमाचं ऍप्रिसिएशन खूप छान आहे. सो मला ही 25 वर्षातली एकच गोष्ट मला खूप आवडते सर. म्हणजे मी आता जी काही कामं करतोय मराठीच्या बाहेर, त्याचा बेस हा मराठी नाटक, मराठी सिनेमा आहे. पण सर्वात मोठा अवॉर्ड मला हे आहे की मी जेव्हा मराठी सोडून बाहेर जातो तेव्हा लोक बोलतात, ए दॅट मराठी ऍक्टर. तर दॅट मराठी ऍक्टर हे जे आहे ना, हे माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे की मी माझ्या मराठी इंडस्ट्रीला कुठेतरी रिप्रेझेंट करतोय. सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती मी करत राहील. थँक्यू. येस, एक भूमिका जी फार जवळची असेल ती कोणती असेल आतापर्यंत साकारलेली? 25 वर्षातले प्रत्येक भूमिकेचा एक थॉट आहे. म्हणजे अगोदर याच्यातला तो मागचा किंवा जत्रा मधला किंवा देवधक्का मधला धनाजी किंवा शिवाजी मधला उस्मान पारकर तील आतापर्यंत कैरीतला गोपाळ, प्रत्येक कॅरेक्टरला माझं इमोशनल टच आहे. माझी कुठेतरी ती काय ब्लूटिक का काय बकेट लिस्ट पूर्ण होती तशी आहे की मला हे करायला मिळालं. येस, मला संतनू रोडे सरांबरोबर काम करायचं होतं. तो मित्र आहे पण दिग्दर्शक त्यांच्या हाताखाली काम करायचं होतं, आणि माझ्याकडे ती संधी चालून आली आणि फक्त काम करायला नाही मिळालं तर चांगलं परफॉर्मन्स करायला मिळाला. त्यामुळे ते प्रत्येक पात्राची एक स्टोरी आहे. आणि जवळजवळ तर मी प्रत्येक पात्र जवळचं असं तो एक नाही पिक करू शकत. फक्त एवढं चांगलं आहे की खूप आयकॉनिक पात्र माझ्या वाट्याला आले 25 वर्षात. म्हणजे प्रत्येक पात्र वेगळं आहे आणि प्रत्येक पात्राची गंमत आहे. त्यामुळे सगळं छान आहे. थँक्यू. वा, सायली, काय सांगशील की कैरी नेमकी ही कशी आहे आणि कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणलीस तू? कैरी ही तुझ्या माझ्यात प्रत्येक मुलीत आहे, आणि तो प्रत्येक मुलीचा स्वभाव आहे, आणि ते प्रत्येक मुलीचं स्वप्न आहे असं मला वाटतं. प्रत्येक मुलीच्या मनात एक असं स्वप्न असतं की आपलं लग्न व्हावं, आपला एक छान संसार असावा, आपलं कुटुंब असावं, आणि त्या भोवती त्यांचं जग फिरत असतं. बऱ्याच मुली करिअर ओरिएंटेड पण असतात, पण त्याचबरोबरीने हे स्वप्न प्रत्येक मुलीत, प्रत्येक स्त्रीमध्ये असतं असं मला वाटतं की कुटुंब असावं, मुलं बाळ असावी, नवरा. तर तेच स्वप्न त्या कैरीचं आहे, आणि त्याच स्वप्नाच्या भोवती जेव्हा गोष्टी फिरतात आणि तेच तिचं स्वप्न जेव्हा बदलतं तेव्हा जी गोष्ट घडते, आणि त्यानंतर कुठल्याही स्त्रीमध्ये जो बदल होणार आहे तो त्या कैरीत होतो. आणि सिनेमाची टॅगलाईनच आहे की स्वतःचा आकाश शोधायला निघालेली कैरी. तर स्वतःचा आकाश म्हणजे कैरीचा नवरा आहे आकाश, तर त्या आकाशला सुद्धा, आणि स्वतःचा आकाश म्हणजे स्वतःला सुद्धा. तर असं ते कॅरेक्टर आहे, आणि हे प्रत्येक मुलीत आहे. त्यामुळे ती इतकं जवळचं आहे की त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं. माझंही कुठेतरी स्वप्न आहे की माझंही कुटुंब असावं, माझंही कुठेतरी स्वप्न आहे की ते सगळं छान चाललेलं असावं. तर तेच त्याच्यात सगळीकडे आलेलं आहे. येस, ही कैरी कशी काय पोहोचली तुझ्यापर्यंत? आणि मी एक किस्सा ऐकलाय की तू चित्र काढलं होतं आणि तसंच काहीसं घर वगैरे मिळालं, असं काहीतरी मी ऐकलंय, जे मला कन्फर्म नाही माहिती, ते तू सांगावं काय आहे नेमकं. मगाशी शंतनू सरांनी सांगितलं, तर
गोष्ट एका पैठणीच्या प्रीमियरसाठी नवीन सर आणि नंदिता मॅडम म्हणजे आमचे निर्माते दोघेही ते आले होते आणि मला आता या निमित्ताने त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटतंय, कारण मला हे माहिती नव्हतं आतापर्यंत की त्या सिनेमात बघितल्यानंतर ते असं म्हणाले की हीच कैरी. तर हे कुठल्याही अभिनेत्यासाठी अभिनेत्रीसाठी खूप मोठी पावती आहे की तुम्हाला एका कामात बघून लगेच असं म्हणणं की हेच आहे आपलं दुसरं कॅरेक्टर, यांना कास्ट करायचंय. ते प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते तिथे पूर्ण झालं पुन्हा एकदा. आणि शंतनू सरच दिग्दर्शक होते या सिनेमाचे आणि त्यांनी मला सांगितलं की आपण एक सिनेमा करतोय. मला आठवतंय गोष्ट एका पैठणीच्या वेळेला मी नंदिता मॅम आणि नवीन सरांना भेटले होते. त्यांनी कौतुक केलं गोष्ट एका पैठणीचं, पण मला हे माहित नव्हतं की असं काहीतरी येतंय माझ्याकडे, जो माझ्यासाठी खूप सुखद धक्का होता. तो चित्र काढलं ते पैठणीच्या घरासाठी चित्र काढलं होतं, पण कैरीसाठी मला खूप वाटत होतं. ज्या दिवशी मी गोष्ट ऐकली त्या दिवसापासून मला वाटत होतं की कोकणातल्या मुलींचे केस कुरळे असतात बऱ्यापैकी तिकडच्या पाण्यामुळे, आणि माझं असं ठरलं नाही मी असं करणार आहे, मग असं असलं पाहिजे. मला ती दिसायला लागली होती आणि मला इतकं आनंद होतोय की ती तशीच्या तशी मला तुमच्या समोर आणता येते. वा, काय सांगणार की एकीकडे मुरांबा आणि एकीकडे कैरी घेऊन आलोय. सो हे काय सांगणार? हो, मुरांबा कैरी खरंच हा खूप छान योगायोग आहे की इकडे एक मुरांबा नावाची मालिका पण चालू आहे, आता कैरी नावाची फिल्म पण येते. पण मला वाटतं की सगळ्यांनीच खरं तर भरभरून ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि माझाही अनुभव काहीसा ह्याच्यात सारखा आहे. जेव्हा बरं सायली, आपली ही तिसरी फिल्म एकत्र आणि ही तिसरी फिल्म आहे. सो अगदी जो पहिला अनुभव माझा होता हिच्याबरोबर काम करण्याचा, ती शंतनू सरांचीच गोष्ट एका पैठणीची. आणि तेव्हा त्यांच्यावर जेव्हा काम केलं होतं ना, तेव्हा जे आपण मॅनिफेस्ट करतो की अरे हा माणूस मस्त आहे, इतका शांत दिग्दर्शक आहे, हवंय तेवढंच सांगतो, त्याच्यानंतर गप्प शांत जाऊन बसतो आणि आपल्याला परफॉर्म करू देतो. तर कुठेतरी पुन्हा यांच्यावर काम करायला मिळावं, सायलीबरोबर काम करायला मिळावं आणि ती संधी समोरून चालून आली. जसं मगाशी हिनं आमच्या दोन्ही निर्मात्यांचं कौतुक केलं, जसं मला इथं करावंसं वाटेल. नंदिता मॅम मला आवर्जून मधूनच फोन करतात आणि शशांक तू जे काही परफॉर्म केलेलं आहेस, मी तुला सगळ्या शेड्स त्याच्यात परफॉर्म करायला मिळालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत जो काही फक्त एक रोमॅन्टिक हिरो म्हणून सगळ्यांसमोर जो आलेला आहे, तर त्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच शेड्स मला या चित्रपटामुळे प्ले करायला मिळाल्या. त्यामुळे असं एक चॅलेंजिंग पण तरी सुद्धा जसं ही म्हणाली की गर्ल नेक्स्ट डोर, तसं बॉय नेक्स्ट डोर आहे, ज्याची काही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न जेव्हा भंग पावतात किंवा ते स्वप्न अचीव करण्याच्या प्रवासात त्याला काही वेगळी पावलं उचलावी लागतात, तेव्हा नेमकं त्या मुलांचं काय होत असेल. तर हे सगळं मला या चित्रपटाच्या निमित्तानं प्ले करायला मिळालं आणि टीम तर काय कमाल होतीच सगळी. खरं तर आम्ही प्रमोशन पाहिलं जे फार हटके पद्धतीने करण्यात आलं. दिल्लीचे एअरपोर्टसाठी बघू दे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे पोस्टर घेऊन फिरत होते, तू हरवलायस. सो ह्या चित्रपटात नेमकं हे कसं जुळून येणार आहे, काय हरवलं आणि नेमकं काय होतं हे थोडक्यात असं याची पण ना एक गोष्ट फार गमतीशीर आहे. आम्ही जेव्हा ऑफिसला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा सरांच्या डोक्यात होतं की जेव्हा फिल्म रिलीजला येईल तेव्हा त्यांचा हा सुद्धा प्लॅन ठरलेला होता की याचं प्रमोशन आपण अशा पद्धतीने करायचं की तू हरवलेला आहेस. ती इतकी क्लॅरिटी सरांना होती आणि मला वाटतं की तेच त्यांनी बरोबर इम्प्लिमेंट केलं. आणि आम्ही जे सगळेच मगाचपासून म्हणतोय की एक आकाश आहे, एक अवकाश आहे आणि त्या अवकाशात कुठेतरी हरवून जातं, तर ते मेटाफर पण आहे आणि तो खरा आकाश सुद्धा आहे. तर हा आकाश जेव्हा हरवतो किंवा लपून बसतो किंवा किडनॅप होतं, तर नेमकं काय होतं हे सगळं तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. पण त्याच्या बाबतीत काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्या आकाशला शोधणारी ही सगळी मंडळी आहेत आणि सुबोध सर आहेत. तर हे तिघही मला शोधत असतात. येस, पण जेव्हा तू ही कथा ऐकली, जेव्हा हरवलेला आकाश म्हणून तुला प्ले करायचंय जे, तेव्हा तुझ्या मनात काय होतं? हे मला काहीच प्ले करायचं नव्हतं, मी हरवलो की हरवलो. पण ही कथा होती ना की हो, पण एखाद्या ऍक्टरला असं वाटू शकतं की अरे हरवायचंच आहे, आपण दिसणार नाहीत का सिनेमामध्ये, पण मी कशाला सिनेमाचा भाग आहे. पण तो हरवतो म्हणून अख्खा सिनेमा घडतो किंवा ही अख्खी गोष्ट घडते. किंवा कैरी जी आधीची एक कैरी आहे जी ह्याच्या हरवण्यानी किंवा ह्याच्या नसण्यानी एक वेगळी कैरी होते, तर इतका मोठा प्रेझेन्स ह्याचा त्या गोष्टीमध्ये असणार आहे आणि ते महत्वाचं कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. जो काही गोंधळ होतो, जे काही शिकवलं जातं, जे काही धडे मिळतात, जे काही होतं ते, त्यामुळे अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर आहे. मग त्याची लेंथ किती आहे, आपण किती दिसणार आहोत, किती दिसणार नाही, त्यापेक्षा सुद्धा एक नॅशनल अवॉर्ड मिळालेला दिग्दर्शक आणि इतकी कमालीची ताकदीची जेव्हा सगळी टीम असते, निर्माते भक्कम तुमच्या पाठीशी उभे असतात,
तेव्हा ते फक्त करायचं असतं. येस, पण तिसरा चित्रपट जेव्हा एकत्र असतो, मी विचारलं की सायलीमधली एक गोड आणि एक आंबट अशी गोष्ट कोणती आहे, ती कोणती असणार आहे? सायली बहुत गोड दिसते, खूप हो. खूप गोड दिसते. ती फार गोड हसते. त्याचं एक टिपिकल हसणं आहे, म्हणून तिनं आता असा हात लावलेला आहे. पण ते हसणं फार गोड आहे आणि ते युनिक आहे आणि ते जप. आणि मूर्ती लहानपण कीर्तिमान म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे ह्याचा, की ती असं छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका आहे. कारण ती चिडल्यानंतर पण मी तिचं रौद्र रूप पाहिलेलं आहे आणि ती कमाल आहे. तर तिच्यात आंबट असं काही नाहीये, सगळं गोड 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 छान आहे हिच्या बाबतीत. वा. पण तू मग अशी म्हणालेली की सिद्धार्थ जे कॅरेक्टर करतोय ते कॅरेक्टर तुला खऱ्या आयुष्यात सिद्धार्थ तसा हवाय, ती मैत्री तशी हवी आहे. मला त्याबद्दल ऐकायचंय की ती कॅरेक्टर मधली मैत्री नेमकी कशी आहे? एक खूप महत्वाचा मुद्दा सुटून गेला मगाशी कॅरेक्टर्स बद्दल पण बोलताना माझ्या इकडनं, की त्याचा पाया इतका छान भक्कम आहे की दोघेही कोकणातले असतात आणि ते काही झालं तरी दुसऱ्या कोकणी माणसाच्या पाठीशी उभं राहणार असतात. किती छान असते, अरे काय आता माझ्याकडे मदत मागते, पण त्याला काही झालं तरी तो मदत करणारच आहे. असं जे असतं ना, तर ते आपल्या गावचं म्हटल्यानंतर जे आपलेपणा येतो जो, तोच त्या मैत्रीत पहिल्यापासून आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी त्याला बघते, तो ट्रेलर मध्ये शॉर्ट आहे त्यामुळे मी सांगू शकते की तो डोल वाजवतोय आणि मी त्याच्या इकडे जाते आणि त्याला म्हणते, तुम्ही मराठी आहे ना? आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा ओरडते तेव्हा तो मोरया म्हणतो. मी म्हणते की असं कोणीच मोरया म्हटलं नसतं, तुम्ही मराठी आहे ना? तर ते जे आहे. आणि त्यानंतर जेव्हा मला कळतं की तो कोकणातला आहे, माझं असं होतं की अरे कोकणातला आहे तू, मग तू तर मला मदत केली पाहिजे. तर त्याचं असं होतं की हा हे काय लॉजिक आहे म्हणजे. पण तो पाया इतका भक्कम आहे ना की तुला आजही कोणी तुझ्या गावचं भेटलं की तुला इतका आपलेपणा वाटतो. आणि तोच परदेशात जाऊन त्या कैरीला सापडतो. आणि जेव्हा अशी सिच्युएशन आहे की तिचं सगळं काही ती ज्या व्यक्तीवर अवलंबून आहे, जो व्यक्ती तिचं संपूर्ण आयुष्य आहे तो हरवलाय, ती त्या परदेशात काय करणार एकटी आणि तिला तिच्या गावचा माणूस सापडतो. तो किती मोठा आधार असेल तिच्यासाठी त्या परदेशात, याचा विचार नाही करत. सो ती मैत्री आहे. आणि ती मैत्री अशी आहे ना की ती मैत्री पण आहे, तो भाऊ पण आहे, तो बाप पण आहे, तो दुश्मन पण आहे कधी कधी. अशी ती मैत्री आहे, त्याच्यात सगळे इमोशन्स आहेत. आणि एक सिच्युएशन पण अशी फार सुंदर आहे. मी त्याही दिवशी सिद्धार्थ सरांना सांगितलं की एक असा प्रसंग येतो की जिथे मी मदत नाही मागू शकत आणि तरी मी मदत मागते आणि तो गोपाल तयार होतो मदत करायला. तर ते कॅरेक्टर आणि मी जसं फोन केला होता तर मला खरंच असं झालं होतं की ह्या शेड्स सिद्धार्थ सरांमधल्या या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला दिसणार आहे, याचाच मला आनंद होतोय. आणि ती मैत्री मला हवी आहे, ती आमची आहे. पण मला माहितीये की मी कधीही त्यांना फोन करू शकते आणि मी कधी म्हणू शकते मला बोर होतं, माझ्याशी गप्पा मारा, तरी तो गप्पा मारेल. तो कुठल्या अडचणीत असताना मी त्यांना जर फोन केला की मला आता मदतीची गरज आहे, तू स्वतःचं काम बाजूला ठेवून माझ्या मदतीला येईल हे मला माहिती. तर ती मैत्री आमच्या खऱ्या आयुष्यातही आहे आणि ती कैरीत सुद्धा आम्हाला खूप छान दाखवतात. येस, पण आता गावाचा विषय निघाला आणि मी इंस्टाग्रामवर पाहिलं की नुकताच गावी जाऊन आलास आणि सिद्धार्थवाडी असं या गावाचं नाव आहे. मला त्याबद्दल ऐकायचं. जेव्हा सिद्धार्थवाडी असं जे कॉम्बिनेशन आहे आणि त्या गावाच्या आठवणी ऐकायच्या. गावाचं नाव सिद्धार्थवाडी नाही, वाडीचं नाव सिद्धार्थवाडी आहे, गावाचं नाव केळवली. सो मी आता 2 दिवस होते, कारण आमचा 28ला फिनाले होतं बरोबर ना, तर 2 दिवस मिळाले होते. तर मी पटकन स्वराईला तृप्तीला गावी घेऊन गेलेलो, त्यांना गाव बघायचं होतं. कारण आज जत्रा पण झाली गावची आता, आणि आता गावात जत्रा सुरू आहे, तर ते एक माहोल त्यांना दाखवायचा होता. तो पटकन मग, आणि आता एवढं सोपं झालंय गावी जाणं दादा, की तुम्ही सकाळची ट्रेन पकडून दुपारपर्यंत गावात पोहोचता वगैरे. त्यामुळे ते खूप छान गोष्ट आहे. ती चांगली मुवमेंट येते. माझ्या लहानपणीचा एक फोटो आहे त्या वाडीत, म्हणजे ती वाडी जी आहे ती माझ्या नावावरून ठेवण्यात आलेली आहे, सिद्धार्थवाडी. तर लहानपणी त्या वाडीच्या खाली माझा एक फोटो आहे, तो मला मिळेल की नाही, पण मी स्वराईवर तिथे एक फोटो काढला की भाई बापाचं नाव आहे तुम्ही वगैरे असं. आणि जरा छान वाटलं, कोकणात जाऊन फिरून आलो, खूप बरं वाटलं. मला वाटतं ती आपलेपणा अजूनही तिथे तसाच आहे त्या कोकणी माणसासारखा. आणि ते म्हणतात ते चुकीचं नाही, कोकणी माणूस हा फणसासारखा असतो, आतून काटेच्या, एकदम स्वीट. आणि सगळीच लोक भेटली, माझे गावचे मित्र भेटले,
आता म्हणजे पंचायतीमध्ये अध्यक्ष काय सभासद आहेत, त्याने गावचा रस्ता केलाय किंवा अशी कामं करत होतात, ते खूप बरं वाटतं. आम्ही ज्यांच्यावर विटी दांडू खेळले ते आता मोठी झाली, त्यांची पोरं काका पिक्चर काम करतो, काय कसं आहे वगैरे. बरं वाटलं खरंच, जाऊन खूप छान वाटलं. येस, कैरी हे नावच खूप युनिक वाटतं आणि ते खूप आपलंसं वाटतं. सो या नावामागची गोष्ट खरं तर जाणून घ्यायची. नाही, कैरी हे नाव याआधी एका सिनेमाला होतं, पण यांनी जेव्हा कथा लिहिली ना सरांनी, तेव्हा त्या सरांच्या कथेला ते नाव होतं आणि आम्ही ते नाव इतकं ऍप्ट होतं की ते तसंच ठेवायचं, असा निर्णय घेतला. आणि त्याच्यामधनं ती जी गोड आंबट फ्लेवर आहे ना कैरीचा, तो त्या चित्रपटात आहे. दुसरी गोष्ट, त्या कैरीला एक अनसर्टन्टी असते. झाडावरची कैरी, तिला कोणी दगड मारून खाली पडणार आहे का, तिचं लोणचं होणार आहे का, मुरंबा होणार आहे का, पन्हा होणार आहे की ती मडाला येतपर्यंत थांबणार आहे आणि त्याचा आंबा होणार आहे. ही सगळी अनसर्टन्टी जी आहे ना, ती त्या चित्रपटातल्या कैरीबद्दल पण आहे की ती नक्की कुठली सिच्युएशन फेस करायला जाणार, आणि हा सगळा सस्पेन्स आपल्याला त्या सिनेमात दिसणार, म्हणून मग ते ऍप नाव आहे. येस, पण जसं आता सर म्हणाले की कैरी झाडावरून तोडणं हे एक फार फन असतं. सो हे लहानपणीचं फन किती एन्जॉय केलंय आणि काय काय म्हणजे असं असतं ना की दुसऱ्यांच्या वावरात जाऊन ते कैरी तोडून आणायच्या घरी, हे किती केलंय. कोकणात तर प्रत्येकाच्या घरात आंबा आहे. म्हणजे बिटकीचा आंबा असतो, डायरेक्ट पडतो, म्हणजे ते पाळायची गरज नसते. हापूस असतो किंवा एक असतो सीझन आंबा असतो, तो 1 वर्ष आड धरतो. तसा आमचा आंबा आहे, तो 1 वर्ष आड धरतो. या वर्षी धरला तर पुढच्या वेळी त्याच्या पुढे धरतो. आणि ते म्हणजे झाडावर चढून आंबे खाणं सर्वात आनंदाची गोष्ट. मग पाळून तो कैऱ्या पडतात, पण आंबा खाणं खूप चांगली गोष्ट. आणि ते कोकणातल्या प्रत्येकाला पटकन रिलेट होतील ते. येस, मी पुण्याचा आहे, त्यामुळे तो पुणेरीपणा आहे माझ्यात इनबिल्ट. तर पुण्याला जे आमचं घर आहे तिकडे मागच्या बागेत एकच आंब्याचं झाड आहे आणि ज्याला छान पेऱ्या बिऱ्या लागतात, आणि एकच झाड रे, त्यामुळे येऊन किती येणार, 100-200 आंबा, खूप झालं त्या झाडाला. तर ज्या वर्षी कैऱ्या अशा लगडल्या दिसतायत मला, मी म्हणलो की यातली एकही कैरी चोरीला जाता कामा नये. आणि त्यांना काही कैऱ्या ती फांदी त्या वजनाने अशी त्या भिंतीच्या बाहेर गेली होती, म्हणून लहान पोरं काही काका काकू वगैरे खेचतायत. मी आईला म्हटलं, आई आपण पुण्याच होत, मी त्या झाडाच्या बाहेर एक अशी पाठी लावणार आहे, खत पाणी आम्ही घालतो, कैऱ्या आमच्या आहेत. आई म्हणाली नको, तोड दे त्यांना. पण मला एक सांगणार, जेव्हा धिंगाणाच्या सेटवर हे भेटणं होतं ते, आणि एक सहकलाकार म्हणून, हे किती वेगळं पण आहे आणि किती एन्जॉय केलं हे खरं तर. धिंगाणा कम्प्लीट त्याचा शो आहे, म्हणजे आम्ही 12-14 तास उभे असतो, पण त्याच्या एनर्जीने ते सगळं विसरायला होतं की आपण त्याच्यामुळे का धिंगाणा दुसरं कास्टिंगच नाही होऊ शकत. धिंगाणा घालणारा एकच ऍक्टर आहे, तो हा आहे. आणि त्याची ती सगळी पॉझिटिव्हिटी, त्याची ऊर्जा, त्याचं ते प्रेझेन्स ऑफ माइंड असणं, ते सगळं असं छान जुळून येतं. मग तिथले गेम्स असतील, मग तिथला जो लेखक आहे चिन्मय, तो तिथले दिग्दर्शक, हे सगळ्यांनी जो काही एक शो बांधलेला आहे ना, तो महाराष्ट्रातला मला वाटतं की कमालीचा शो आहे. आणि मी आय लुक फॉरवर्ड की धिंगाणाला केव्हा जायला मिळतंय पुन्हा एकदा. तर फिनाले तर झालेला आहे, मध्ये एक आता पुन्हा एक गाण्यांचा शो येतोय, पुन्हा धिंगाणा सुरू होईल, आणि तोपर्यंत आमची मुरंबा सुद्धा चालू असेल. आणि पुन्हा आणि मुरंबा चालू नसेल तर आपल्या कुठल्याही एखाद्या फिल्मच्या प्रमोशनला परत जाईल, पण धिंगाणा चालू असणार. आणि सहकलाकार म्हणून पण कमालीचा आहे, अत्यंत गिव्ह अँड टेक वाला ऍक्टर आहे, आणि खूप हुशार ऍक्टर आहे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये ते अग्रेशन पण आहे, ते प्रेम पण आहे, ती मैत्री पण आहे, तो विश्वास पण आहे. हे सगळं त्याच्या देहबोलीत, त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या आवाजात सगळं कळतं. आणि यार शिकायचं अशा माणसांकडे, फक्त शिकायचं आणि रूढी व्हायचं. नक्कीच. सो हा छोटासा धिंगाणा आपण इथे घालूयात. आणि जे मगाशी आपण म्हटलेलं की एक मी विचारणार की कधी चित्रपट तुमचा प्रदर्शित होतोय, आणि जे काही मगाशी सुरू होतं सो तो एकदा होऊन जाऊ दे. त्याला कॉन्टेंट पाहिजे, पण आम्ही करणार ते पाठवू. पण मला असं वाटतं की हो, तू एक काम करायला पाहिजे. आमच्या सिनेमात 3 गाणी आहेत, तर 2 गाणी तर सायली आणि आपल्या शशांकचीच आहेत, एक गाणं माझं आहे. त्यात एक, आता तू कोकणावर प्रश्न विचारला, तर चेडवा म्हणजे मुलगी, तर साधी माझी बायगो, तर त्याची स्टेप आपण तुला, शानी माझी बायगो, एक चेडवा गो चेडवा शानी माझी बायगो. कॅमेरामॅन जरा फोकस करा. हे तुम्ही पण करणार. त्याच्या अरे यार, असं करता तुम्ही, आम्ही इतकं लगेच आमच्याकडे आणणारा बाण तिकडे फिरवलं तरी तुम्ही. नाही, हे सगळे करणार आहेत माझ्यासोबत, मला शिकवणार आहे, पण तरी
एवढंच आहे. आता ह्याच्यावर म्यूट करून ते गाणं लावलं तरी पाहिलं मी नाही. हे नाही, हे तिला पाहिजे. तर लाव. अरे काय करताय? अरे लाव. आणि मी गाणं दिलं तर त्यांना साऊंड मिळेल, तू मागे ठेवलास माझ्या. हेच मज्जा, हेच मज्जा, हेच मज्जा. पण सिनेमा खूप इंटरेस्टिंग आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. म्हणजे मी अरुण नलावडे सर, सुलभा आर्य मॅम आणि सुबोध होय सरांच्या वतीने पण बोलतो की प्रत्येक नटाला एका चांगल्या कलाकृतीचा भाग होणं हे खूप आवडत असतं आणि त्यासाठी तो त्याची मेहनत करतच असतो. तर मी खरंच लहानपणी मोठा रस घेत नाही, पण या सगळ्यांच्या वतीने आम्हाला तो अनुभव आलाय कैरी या सिनेमाबद्दल की आम्ही या सिनेमाचा भाग आहोत. वा थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. 12 डिसेंबरला हा सर्वत्र प्रदर्शित होतोय आणि काही सिनेमे असे असतात की जे म्हणजे सिद्धार्थ सरांच्याच वाक्याला जोडून काही सिनेमे असे असतात की जे बघताना असं वाटतं की अरे यार या सिनेमात आपल्याला आपण असायला हवं होतं, या सिनेमात आपल्याला काम मिळायला हवं होतं. तसा हा सिनेमा आहे. प्रत्येकाला असं वाटू शकतं हा किती चांगला मनापासून केलेला आणि खूप छान गोष्ट असलेला सिनेमा आहे. त्यामुळे हा आपल्या मराठी लोकांचा सिनेमा आहे. त्यामुळे जरूर 12 डिसेंबरला हा सिनेमा बघा. नक्कीच आणि थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.